नारळी पौर्णिमेनिमित्त ओला नारळाच्या फक्त 3 साहित्यात होणाऱ्या एकदम कुटकुटीत आणि चविष्ट, अजिबात कोरड्या न होणाऱ्या किंवा खाताना खोबऱ्याची चव जिभेवर रेंगाळणाऱ्या चविष्ट खोबऱ्या वड्यांची रेसिपी पाहूयात. गॅसवर कढईत 1 चमचा तूप घालून त्यात 2 वाट्या किसलेल्या खोबऱ्याचा चव घालूयात. आता हा आपल्याला मंद गॅस फ्लेमवर अर्धा मिनिटांसाठी थोडा परतून घ्यायचा आहे, म्हणजे तुपाची चव यात उतरेल. खूप जास्तही परतायचा नाही, नाहीतर कोरडा होईल. आता यात 1 वाटी साखर घालूयात आणि चमच्याने परतत मिक्स करून घेऊयात. मग लगेचच अर्धी वाटी साहीसकट दूध घालायचे, म्हणजे आपल्या वड्यांना अगदी खव्यासारखी चव येईल आणि साखरही लवकर विरघळेल. आता हळूहळू साखर विरघळायला लागेल आणि मिश्रण सैल होईल. या वड्या बनवण्यासाठी एकदम जाड बुडाचीच कढई किंवा भांडं वापरायचं, म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही. मिश्रण सतत परतत ढवळत आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहे. हे बघा, हे असे झाले पाहिजे. मग अर्धा चमचा वेलची पावडर घालायची. आपले मिश्रण एकजीव व्हायला लागले तरी आता आपल्याला अजून हे एक गोळा होईपर्यंत सतत हलवत राहायचे आहे. थोडं कोरडं वाटायला लागल्यानंतर यातलं थोडं मिश्रण एका प्लेटवर घ्यायचं आणि अर्धा मिनिट थंड झाल्यावर आता आपल्याला याचा हात बोटांनी गोल फिरवत गोळा होतोय की नाही ते पाहिजे. गोळा तयार झाला म्हणजे आता आपले मिश्रण तयार आहे. इकडे एका प्लेटला आधीच तूप लावून ग्रीस करून ठेवायचे आणि मग लगेचच आपण तयार झालेले मिश्रण यात ओतून घ्यायचे आहेत. इथे घाई करायची. झटपट मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचे आणि मग चमच्याने, पलित्याने किंवा एखाद्या पेल्याने अशा प्रकारे चौकोनी वा गोल आकारात थापून घ्यायचे. सुरुवातीला चमच्याने किंवा पलित्यानेच सारखे करायचे, नाहीतर हाताला चटका बसेल. हातानेच किंवा पलित्याने सारखे करून घेतलात तरी चालेल. हे सेट केलेले मिश्रण 10 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचे आणि मग थंड झाल्यावर सुरीने याला असे चौकोनी किंवा आपल्याला हव्या त्या डायमंड शेपमध्ये कापून घ्यायचे. तर पूर्ण थंड झाल्यावर वड्या पाडायला कठीण जाईल. हे आपल्याला पूर्ण थंड आणि सेट होण्यासाठी 5 ते 6 तास ठेवायचे आहे किंवा रात्रभर ठेवलात तरीही चालेल. आता या सेट झालेल्या वड्या आपण काढून घेऊयात. ह्या बघा किती छान खुटखुटीत वड्या तयार आहेत. पौष्टिक वड्या 10 ते 15 दिवस व्यवस्थित टिकतात. खायलाही खूप रुचकर लागतात.